नमस्कार मित्रांनो, मी नवनाथ जाधव तुमचं सर्वांचे स्वागत करतो माझं चॅनल मोटिवेशनल टॉकमध्ये. या चॅनलच्या माध्यमातून आपण बघत आहोत डॉक्टर जोसेफ मर्फी यांच्या द पॉवर ऑफ युअर सबकॉन्शियस माइंड ह्या पुस्तकाबद्दल. या पुस्तकातील आज आपण 9व्या प्रकरणाबद्दल माहिती जाणून घेणार आहोत आणि 9वं प्रकरण आहे तुमच्या अबोध सामर्थ्याचा उपयोग संपत्तीसाठी कसा करायचा. तुम्हाला आर्थिक अडचणी असतील, महिन्याच्या शेवटी हातात तोंडाची गाठ पडत असेल तर त्याचा अर्थ असा की तुमच्याकडे नेहमी उदंड असेल, थोडी शिल्लक असेल, याबद्दल तुम्ही तुमच्या अबोध मनाला खात्री पटवून दिलेली नाही. आठवड्यातून जेमतेम काही तास काम करूनही उदंड पैसा कमवणारे अनेक स्त्री पुरुष तुम्हाला ठाऊक आहेत. ते अतोनात श्रम करत नाहीत, गुलामासारखे राबत नाहीत. कठोर परिश्रम करून घाम गाळल्याशिवाय तुम्हाला श्रीमंत होता येणारच नाही या गोष्टीवर विश्वास ठेवू नका. असं नसतं. जीवनाचा विनाशयास मार्ग उत्तम असतो. तुम्हाला मनापासून आवडणारी गोष्ट करा, त्यातून मिळणाऱ्या आनंद आणि उत्कटतेसाठी ती करा. लॉस एंजेलिस इथे वर्षाला $75,000 पगार मिळवणाऱ्या एका अधिकाऱ्याला मी ओळखतो. जग आणि जगातली सौंदर्य स्थळं पाहण्यासाठी गेल्या वर्षी ते 9 महिन्यांच्या क्रूजवर गेले. ते म्हणाले की त्यासाठी येणारा खर्च योग्यच आहे. याबद्दल त्यांच्या अबोध मनाची खात्री पटवून देण्यात त्यांना यश आलं होतं. त्यांच्या संस्थेतल्या कित्येकांना आठवड्याला $100 मिळत होते, तरी त्यांना व्यवसायाची जितकी माहिती आहे त्याहून जास्त त्या लोकांना होती. मात्र त्यांना महत्त्वाकांक्षा नव्हती, सर्जनशील कल्पना नव्हत्या आणि अबोध मनाच्या आश्चर्यकारक कार्यामध्ये त्यांना रुची नव्हती. संपत्ती मनाची असते. प्रत्येक व्यक्तीच्या अबोध मनाचं निश्चित मत म्हणजे संपत्ती. मी लक्षाधीश आहे, मी लक्षाधीश आहे असं म्हणण्याने तुम्ही लक्षाधीश होणार नाही. संपत्ती आणि भरभराट यांच्या कल्पनेची मनोमन उभारणी करण्यातून तुम्ही संपत्ती प्रति सजग होता. आधाराची तुमची अदृश्य साधनं. बहुतेक लोकांकडे आधाराची कुठलीही दृश्य साधन नसतात. हीच समस्या आहे. व्यवसाय कोसळला, स्टॉक मार्केट कोसळलं, गुंतवणूक गमवावी लागली की अशी माणसं असहाय्य होतात. अबोध मनाला प्रभावित कसं करायचं हे माहीत नसण्याने त्यांना ही असुरक्षितता जाणवते. त्यांच्यात असणाऱ्या अक्षय साठ्याची त्यांचा परिचय नसतो. दारिद्र्याचा विचार करणारी मनोवृत्ती असणाऱ्या व्यक्तींना दारिद्र्यच भोगावं लागतं. दुसऱ्या एखाद्या माणसाच्या मनात संपत्तीच्या कल्पना ठासून भरलेल्या असतात आणि त्याला जे जे हवं त्या गराड्यात तो असतो. माणसाने दारिद्र्याचं जीवन जगणं कधीही अपेक्षित नसतं. तुम्हाला हवी तेवढी संपत्ती, जे जे हवं ते सारं मिळून शकतं. इतरांना तुम्ही भरभरून देऊ शकता. तुमच्या मनातून चुकीच्या कल्पनांना हद्दपार करण्याचं आणि त्या जागी योग्य कल्पनांना आणण्याचं सामर्थ्य तुमच्या शब्दांत आहे. संपत्ती प्रति सजगता निर्माण करण्याची आदर्श पद्धत. हे प्रकरण वाचल्यावर कदाचित तुम्ही म्हणाल मला संपत्ती आणि यश हवंय. आता तुम्ही दिवसातून 3-4दा प्रत्येक 5 मिनिट म्हणत राहा संपत्ती, यश. या शब्दामध्ये विलक्षण सामर्थ्य आहे. अबोध मनाच्या आंतरिक सामर्थ्याचं प्रतिनिधित्व ते करतात. तुमच्यातल्या या ठोस सामर्थ्यावर मन केंद्रित करा. त्यानंतर त्याचं रूपांतर आणि दर्जा यांना अनुसरून स्थिती आणि परिस्थिती तुमच्या आयुष्यात प्रकट होईल. मी श्रीमंत आहे असं तुम्ही म्हणत नाही, तर तुमच्यातल्या खऱ्या सामर्थ्यावर तुम्ही स्थित होता. संपत्ती असं म्हणताना तुमच्या मनात कुठलाही संघर्ष नसतो. इतकंच नाही तर संपत्तीच्या कल्पनेत तुम्ही जेव्हा रममाण होता तेव्हा संपत्तीची भावना तुमच्या काठोकाठ दाटून येते. संपत्तीच्या भावनेतून संपत्तीची निर्मिती होते हे सदैव लक्षात ठेवा. तुमचं अबोध मन एखाद्या बँकेसारखं, एखाद्या वैश्विक आर्थिक संस्थेसारखं असतं. तुम्ही त्यात ज्याचा भरणा कराल, ज्याचा ठसा उमटवाल तेच ते विस्तारित स्वरूपात पाहतं. मग ती संपत्तीची कल्पना असो की दारिद्र्याची, संपत्तीची निवड करा. संपत्तीसाठीचं तुमचं पुष्टीकरण विधान अपयशी का ठरतं? गेल्या 35 वर्षात मी अनेकांशी बोललो. मी श्रीमंत आहे, मी समृद्ध आहे असं मी गेले कित्येक आठवडे आणि महिने म्हटलं, पण काहीही घडलं नाही. अशी सहसा त्यांची तक्रार असते. मी समृद्ध आहे, श्रीमंत आहे असं जेव्हा ते म्हणतात
तेव्हा आपण स्वतःशीच खोटं बोलत असल्याचं त्यांना आतून वाटत असतं हे माझ्या लक्षात आलं. एका गृहस्थाने मला सांगितलं, अगदी थकेपर्यंत मी स्वतःला ठामपणे सांगितलं की मी समृद्ध आहे. आता तर परिस्थिती अधिक विकोपाला गेली आहे. ते विधान करताना मला ठाऊक होतं की ते अर्थातच खरं नव्हतं. त्यांचं विधान त्यांच्या बोध मनाकडून नाकारलं गेलं आणि बाह्यता त्यांनी ठामपणे जे म्हटलं होतं, जो दावा केला होता त्याच्या नेमकं उलटं प्रत्यक्षात प्रकट झालं होतं. तुमचं पुष्टीकरण विधान जेव्हा विशिष्ट असतं आणि त्यातून मानसिक संघर्ष किंवा वाद निर्माण होत नाही, तेव्हा ते उत्कृष्टरित्या यशस्वी ठरतं. त्या गृहस्थाने केलेल्या विधानातून त्यांच्यातला अभाव सूचित होत असल्याने त्यांनी सगळंच बिनसून ठेवलं. तुम्हाला खरोखरच जे खरं वाटतं तेच तुमच्या अबोध मनाकडून स्वीकारलं जातं. निव्वळ शब्द किंवा विधानांचा स्वीकार ते करत नाही. वर्चस्व गाजवणारी कल्पना किंवा समजूत अबोध मनाकडून नेहमीच स्वीकारली जाते. मानसिक संघर्ष कसा टाळायचा? ज्यांना ही अडचण येते त्यांच्यासाठी संघर्षावर मात करण्याकरता इथे दिलेले मार्ग आदर्श आहेत. मला रुची असणाऱ्या प्रत्येक क्षेत्रात मी रात्रंदिवस समृद्ध होत आहे, हे व्यवहार्य विधान वारंवार, विशेषतः झोपण्यापूर्वी म्हणा. या पुष्टीकरण विधानातून कुठलाही वाद उद्भवणार नाही, कारण आर्थिक अभाव असण्याच्या तुमच्या अबोध मनाच्या मताशी ते कुठलाही विरोधाभास दर्शवत नाही. एका व्यावसायिकाची विक्री आणि आर्थिक स्थिती अतिशय खालावली होती. तो अतोनात चिंतेत होता. मी त्याला सुचवलं की त्याने आपल्या ऑफिसमध्ये बसावं, शांत व्हावं आणि माझी विक्री दिवस सुधारत आहे हे विधान पुन्हा पुन्हा म्हणावं. या विधानातून त्याच्या बोध आणि अबोध मनाचं सहकार्य वाढलं आणि उत्तम निष्कर्षात आला. कोऱ्या चेकवर सही करू नका. पुढे होण्या इतकं पुरेसं नाही, अभाव आहे, या कर्जापायी घर गमावून बसणार आहे मी, इत्यादी विधानं म्हणणं म्हणजे कोऱ्या चेकवर सही करणं आहे. भविष्याबद्दलची भीती तुमच्या मनात दाटली असेल तर तुम्ही कोरा चेक लिहून नकारात्मक स्थिती स्वतःकडे ओढावून घेता. तुमचं अबोध मन तुमच्या विनंतीनुसार तुमची भीती आणि नकारात्मक विधान काढून घेतं आणि तुमच्या आयुष्यात अडथळे, विलंब, अभाव आणि मर्यादा आणण्यासाठी स्वतःच्या पद्धतीने पुढे होत जातं. तुमचं अबोध मन तुम्हाला चक्रवाढ व्याज देतं. संपत्तीची भावना मनात असणाऱ्याकडे अधिक संपत्ती येत राहते, तर अभावाची भावना मनात असणाऱ्याकडे अभाव वाढत जातो. तुम्ही तुमच्या अबोध मनात जे काही जमा करता ते त्याच्याकडून अनेक पटींनी वाढवलं जातं, मोठं केलं जातं. रोज सकाळी उठल्याबरोबर समृद्धी, यश, संपत्ती आणि शांतीचे विचार मनात आणा. या संकल्पनावर रेंगाळा. शक्य तितक्या वेळा त्यांच्यात व्यग्र राहा. हे विधायक विचार तुमच्या अबोध मनात जमा होत राहतील आणि भरभराट तसंच समृद्धी घेऊन येतील. काहीच का घडलं नाही, काय हे सगळं केलं मी, काहीच घडलं नाही, असं तुम्ही म्हणताना मला ऐकू येत आहे. बहुधा त्यानंतरच 10 मिनिटांनी तुम्ही भीतीच्या विचारात गुंतलात आणि जी चांगली पुष्टीविधानं तुम्ही केली होती ते निष्फळ केलीत. जमिनीत बी पेरल्यानंतर ते खोदून न काढता त्याला मूळ धरून द्यायची असतात, फोपावू द्यायचे असतात. समजा मला पैसे भरणं जमणार नाही असं तुम्ही म्हणणार आहात, पण मला पैसे यापुढे बोलण्यापूर्वीच ते विधान तसंच थांबवा आणि रात्रंदिवस मी माझ्या प्रत्येक गोष्टीत समृद्ध होत आहे अशा विधायक विधानात रमत राहा. संपत्तीचा खरा स्रोत. तुमच्या अबोध मनात कल्पनांचा तुटवडा कधीही नसतो. तुमच्या बोध मनापर्यंत जाण्यासाठी तिथे असंख्य कल्पना तयार असतात. तुमच्या छोट्याशा वहीत अगणित मार्गांनी त्या नगद स्वरूपात पोहोचतात. स्टॉक मार्केट चढो अथवा पडो, पाऊंड स्टर्लिंग किंवा डॉलरचा भाव पडो, ही प्रक्रिया तुमच्या मनात सातत्याने सुरूच राहते. तुमची संपत्ती ही रोखे, भागभांडवल किंवा बँकेतल्या पैशांवर खऱ्या अर्थाने कधीही अवलंबून नसते. ती सूचक चिन्ह घेऊन असते. ती आवश्यक आणि उपयुक्त असली तरी ती केवळ सूचक चिन्हच आहे. संपत्ती तुमची असून ती सातत्याने तुमच्या आयुष्यात फिरत राहणार आहे. हे जर तुम्ही तुमच्या अबोध मनाला पटवून देऊ शकलात तर तुमच्याकडे कोणत्या ना कोणत्या रूपात सातत्याने आणि निर्विवाद संपत्ती असेलच. या मुद्द्यावर मी भर देऊ इच्छितो. हातातोंडाची गाठ आणि खरं काय? आमची सदा हातातोंडाची गाठ पडते असा दावा नेहमीच करणारे काही लोक असतात. त्यांच्यावरच
दायित्व पूर्ण करण्यासाठी त्यांना सतत झगडावं लागतं. तुम्ही त्यांचं संभाषण कधी ऐकलं आहे का? बहुतेक सर्व प्रसंगी त्यांचं संभाषण साधारण असं चालतं. आयुष्यात यश मिळालेल्यांचा, गर्दीत स्वतःला प्रस्थापित करणाऱ्यांचा ते सातत्याने तिरस्कार करत असतात. कदाचित ते म्हणतात, जाऊ दे, त्या माणसाची स्वतःची टोळी आहे, निष्ठुर आहे तो, कुटील आहे तो, म्हणूनच त्यांना अभाव जाणवतो. ज्या वस्तू त्यांना हव्या आहेत, ज्याची त्यांना इच्छा आहे, त्याचाच ते तिरस्कार करतात. त्यांच्याहून अधिक समृद्ध असणाऱ्यांवर ते टीका करतात, कारण त्यांना इतरांच्या समृद्धीची असूया वाटते, अभिलाषा वाटते. संपत्तीने पंख लावून भरकन आणि झटकन उडण्याचा मार्ग म्हणजे तुमच्यापेक्षा अधिक संपत्ती असणाऱ्यांवर टीका करणं आणि त्यांचा तिरस्कार करणं. संपत्तीच्या मार्गातले सामान्य अडथळे. अनेकांच्या आयुष्यात असलेल्या संपत्तीच्या अभावामागे एक भावना आहे, हे बहुतेक जणांना खडतरपणे शिकावं लागेल. ती भावना म्हणजे असूया. उदाहरणार्थ, तुमच्या स्पर्धकाने बँकेत मोठ्या रकमेचा भरणा केला आणि तुम्ही लहानशा रकमेचा भरणा केला, तर तुम्हाला असूया वाटते का? या भावनेवर मात करायची असेल तर स्वतःला म्हणा, कितीही छान, त्या माणसाच्या समृद्धीत मला आनंद आहे, त्याला अधिकाधिक संपत्ती मिळावी अशी मी आशा करतो. असूयेचे विचार मनात घोळवणं विनाशक आहे, कारण त्यामुळे तुम्ही नकारात्मक स्थितीत जाता आणि त्यापायी संपत्ती तुमच्याकडे येण्याऐवजी तुमच्यापासून दूर जाते. दुसऱ्याच्या समृद्धीपायी किंवा अतोनात संपत्तीपायी तुम्ही चिरडीला आलात, त्रासलात, तर प्रत्येक मार्गाने त्याला अधिक संपत्ती मिळेल अशी तुमची खरोखर इच्छा आहे असा ताबडतोब दावा करा. त्यामुळे तुमच्या मनातले विचार निष्फळ होतात आणि तुमच्या अबोध मनाच्या नियमांमुळे अधिक मोठ्या प्रमाणात संपत्ती तुमच्याकडे वाहू लागायला ते कारणीभूत ठरतात. संपत्तीच्या मार्गातला मोठा मानसिक अडथळा दूर करणं. एखादी व्यक्ती अप्रामाणिकपणे पैसा गोळा करत असल्याबद्दल तुम्हाला काळजी वाटत असेल, त्यावर तुम्ही टीका करत असाल तर त्याची काळजी करणं थांबवा. ती व्यक्ती मनाच्या नियमाचा नकारात्मक वापर करत असून मनाचा नियम त्याच्याकडे पाहून घेईल हे तुम्हाला माहीत आहे. आधी उल्लेख केलेली कारणं लक्षात घेऊन तिच्यावर टीका न करण्याची काळजी घ्या. लक्षात ठेवा, संपत्तीला होणारा अडथळा किंवा असलेला मार्गातला धोंडा तुमच्या मनात आहे. तो मानसिक अडथळा तुम्ही आता नष्ट करू शकता. प्रत्येकाशी मनोमन चांगलं वागण्यातून तुम्हाला हे साध्य करता येईल. झोपा आणि श्रीमंत व्हा. रात्री झोपाल तेव्हा ते तंत्र अनुसरा. संपत्ती हा शब्द मनापासून सहजगत्या आणि शांतपणे पुन्हा पुन्हा उच्चारा. अंगाई गीत गात असल्याप्रमाणे तो उच्चारत जा. संपत्ती या एकाच शब्दाच्या नादावर झोपी जा. त्याची निष्पत्ती पाहून तुम्ही अवाक व्हाल. तुमच्या दिशेने संपत्तीचा ओघ वाहू लागेल. तुमच्या अबोध मनाच्या जादुई सामर्थ्याचं हे आणखी एक उदाहरण आहे. स्वतःच्या मनाच्या सामर्थ्याने स्वतःची सेवा करा. तुमच्या अबोध मनाच्या अचूक मदतीच्या सोप्या मार्गाने श्रीमंत होण्याचा निर्णय घ्या. अतोनात परिश्रम करून घाम गाळून संपत्ती गोळा करण्यातून तुम्ही दफनभूमीतली सगळ्यात श्रीमंत व्यक्ती व्हाल. तुम्हाला इतके कठोर परिश्रम करण्याची किंवा राबण्याची गरज नाही. संपत्ती ही अबोध मनाचं निश्चित मत आहे. संपत्तीची कल्पना तुमच्या मानसिकतेत रुजवा. बहुतेक लोकांकडे आधाराचं अदृश्य साधन नसतं ही खरी समस्या आहे. संपत्ती हा शब्द झोपण्यापूर्वी 5 मिनिटं सातत्याने शांतपणे आणि संतपणे घोळवत राहा. म्हणजे तुमचं अबोध मन तुम्हाला संपत्तीचा अनुभव देईल. संपत्तीच्या भावनेतून संपत्ती निर्माण होते हे सतत लक्षात ठेवा. तुमचं बोध आणि अबोध मन यांची एकवाक्यता झाली पाहिजे. एखादी गोष्ट खरोखरच खरी आहे असं तुम्हाला वाटतं ते तुमच्या अबोध मनाकडून स्वीकारलं जातं. वरचढ ठरणारी कल्पना तुमच्या अबोध मनाकडून नेहमीच स्वीकारली जाते. ही वरचढ कल्पना दारिद्र्य असू नये तर संपत्ती असावी. रात्रंदिवस मी मला स्वारस्य असणाऱ्या प्रत्येक गोष्टीत समृद्ध होत आहे. संपत्ती संदर्भातलं हे पुष्टीकरण विधान वारंवार उच्चारून तुम्ही कुठल्याही मानसिक संघर्षावर मात करू शकाल. माझी विक्री दिवसेंदिवस सुधारत आहे. माझी प्रगती आणि विकास होत आहे. दर दिवशी मी अधिक श्रीमंत होत आहे. हे विधान पुन्हा पुन्हा म्हणून तुमची विक्री वाढवा. पुढे होण्या इतकं पुरेसं नाही, कमतरता आहे इत्यादी स्वरूपातले कोरे चेक लिहू नका. अशा विधानांनी तुमची हानी अनेक पटींनी वाढेल. समृद्धी, संपत्ती आणि यशाचे विचार तुमच्या अबोध मनात रुजवा.
मग ते अबोध मन तुम्हाला चक्रवाढ दराने व्याज देईल. तुम्ही जाणीवपूर्वक जे पुष्टीकरण विधान म्हणता ते तुम्ही काही क्षणानंतर मनातून नाकारता कामा नये, अन्यथा तुम्ही उच्चारलेली चांगली विधानं निष्फळ ठरतील. तुमच्या मनातल्या कल्पना या तुमच्या संपत्तीचा खरा स्रोत आहे. लाखो करोडो मूल्य असलेली कल्पना तुमच्या मनात येऊ शकते. तुम्ही शोध घेत असलेली कल्पना तुमच्या अबोध मनाकडून केली जाईल. असूया आणि ईर्ष्या हे संपत्तीच्या प्रवाहात येणारे अडथळे आहेत. इतरांच्या समृद्धीत आनंद माना. समृद्धीच्या मार्गातला अडथळा तुमच्या स्वतःच्याच मनात आहे. प्रत्येकाशी मनोमन चांगलं वागून त्या अडथळ्यात नष्ट करा. धन्यवाद.